Students, welcome to 11th standard, and you have to study mathematics in 2 years 11th and 12th. आणि म्हणून दोनही वर्षाच्या मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला अनेक टॉपिक्स मध्ये खूप सूत्रांचा अभ्यास करायचा आहे आणि त्यापैकी ट्रिगोनोमेट्री हा असा टॉपिक आहे की जो 11वी आणि 12वी या दोन्ही वर्षामध्ये कॉमन आहे. आणि म्हणून आपण सर्वात पहिले सूत्रांना सुरुवात करणार आहोत सूत्रांपासून, आणि आपण चालू करणार आहोत टॉपिक ट्रिगोनोमेट्री. सर्वप्रथम या टॉपिक मध्ये आपण या ठिकाणी फॉर्म्युला पाहायची गरज आहे. खूप खूप फॉर्म्युला आहेत त्यामध्ये, त्यापैकी सुरुवातीला जे आपल्याला युजफुल आहेत ते फॉर्म्युला आपण पाहत आहोत. आणि त्यापैकी पहिला फॉर्म्युला आहे सम अँड डिफरन्स फॉर्म्युला. फॉर्म्युली they are ABCD. First is sin A plus B is equal to sin of A minus B is equal to. Third is cos of A plus B. Fourth, cos of A minus B. आता यामध्ये A plus B सम प्रकारचं म्हणजे बेरीज आणि A minus B is the difference of the two angles, and therefore it is expanded as sin A plus B sin A cos B plus cos A sin B. Sin A minus B is sin A cos B minus cos A sin B. Cos A plus B is cos A cos B minus sin A sin B. Cos A minus B is cos A cos B plus sin A sin B. आता यामध्ये फक्त आपल्याला प्लस आणि मायनस चे यामधला फरक दिसत आहे. पुन्हा दोन फॉर्म्युले आहे ऍडिशन फॉर्म्युला मध्ये, दॅट इज फॉर tan ऑफ A plus B and tan of A minus B. Tan A plus B is equal to tan A plus tan B divided by 1 minus tan A tan B. खूपच सोपं लक्षात ठेवायला, tan A plus B असेल तर tan plus tan 1 minus tan tan आणि फक्त अँगल्स प्लेस करायचे. tan A minus B is equal to tan A minus tan B divided by 1 plus tan A tan B. तर हे झाले सम डिफरन्स फॉर्म्युला. आता सेकंड प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो आहे कन्व्हर्जन ऑफ प्रॉडक्ट इनटू सम अँड डिफरन्स. आता आपल्याला प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार आणि सम अँड डिफरन्स म्हणजे बेरीज आणि वजाबाकी या स्वरूपात ते कन्व्हर्ट करायचे आहेत. आणि ते सुद्धा या ठिकाणी चार फॉर्म्युला आहेत ABCD, which are 2 sin A cos B, note the order, 2 cos A sin B, 2 cos A cos B and 2 sin A sin B. sin A sin B. आता हे प्रॉडक्टच्या स्वरूपामध्ये आहे 2 sin A cos B. आता आपल्याला याच्यामध्ये याचं कन्वर्जन करायचं आहे सम अँड डिफरन्सच्या स्वरूपात, and therefore 2 sin A cos B is equal to
Sin of A plus B plus sin of A minus B. 2 cos A sin B is equal to sin of A plus B minus sin of A minus B. 2 cos A cos B is cos of A plus B plus cos A minus B. 2 sin A sin B is equal to cos of A minus B minus cos of A plus B. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रॉडक्ट सम आणि डिफरन्स मध्ये या ठिकाणी कन्वर्जन पाहिलेलं आहे. आता पुढचा फॉर्म्युला पाहायचा आहे आपल्याला, सम आणि डिफरन्सचं कन्वर्जन आपल्याला पाहायचं आहे प्रॉडक्ट. दॅट इज फॉर्म्युला नंबर 3, सेट ऑफ फॉर्म्युले. Conversion of sum and difference into product. आता बेरीज बघा की यांचा आपल्याला कन्वर्ट करायचा आहे प्रॉडक्टच्या स्वरूपात. There are again 4 formula which are a set of 4 formulas, which is sin C plus sin D, sin C minus sin D, cos C plus cos D, cos C minus cos D. It is very simple. Sin C plus sin D, let us see the order. 2 sin of bracket cos of bracket. Sin C minus sin D, 2 cos of bracket sin of bracket. Cos C plus cos D, 2 cos bracket and cos of bracket. Cos C minus cos D is minus 2 sin. हे लक्षात ठेवणं फार गरज आहे तुम्हाला याची. sin of bracket into sin of bracket. आता चारही ब्रॅकेट्स मध्ये सारखे सारखे टर्म येणार, फक्त ऑर्डर लक्षात ठेवायची आहे. sin c plus sin d 2 sin cos, sin c minus sin d 2 cos sin, cos plus cos 2 cos cos, cos minus cos is 2 sin sin. आता पहिल्या ब्रॅकेट मध्ये येते c plus d by 2, that is the c and d are angles, c plus d by 2, c plus d by 2. दुसऱ्या याच्यामध्ये दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये येते c minus d by 2, c minus d by 2, c minus d by 2 and again c minus d by 2. लक्षात ठेवायला अतिशय सोपे आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे formula of type 4 and that is trigonometric ratios of or functions of multiple angles. The angles of the type multiple म्हणजे 4 पटी. आपण जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा त्याला गुणतो आणि म्हणून थीटाला गुणल्यास it will become 2 theta, 3 theta, 4 theta, etc. And therefore the angles such as 2 theta, 3 theta, 4 theta and so on are called as the multiple angle of the angle theta. आणि म्हणून आपल्याला प्रथम पाहायचे 2 theta is double angles and therefore the case first is double angles. It is very clear 2 theta instead of theta everywhere there must be 2 theta and that's why first is sin 2 theta. Second is cos 2 theta. Sin 2 theta as well 2 sin theta cos theta. Another value of sin 2 theta is
2 tan theta divided by 1 plus tan square theta. cos 2 theta तर त्याचे चार फॉर्म्युले आहेत. पहिली व्हॅल्यू आहे cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. दुसरी व्हॅल्यू आहे 1 minus 2 sin स्क्वेअर थीटा. तीसरी व्हॅल्यू आहे 2 cos स्क्वेअर थीटा minus 1 and fourth value is 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. तर हे झाले मल्टिपल अँगल इन टर्म्स ऑफ 2 theta. Now we will see triple angles, that is 3 theta. Triple angles. Case B. Triple angles. Therefore, we have here corresponding values. Sin 3 theta. Second is cos 3 theta. And third is tan of 3 theta. Sin 3 theta, it is 3 sin theta minus 4 sin cube theta. Cos 3 theta is 4 cos cube theta minus 3 cos theta. Tan 3 theta is 3 tan theta minus tan cube theta divided by 1 minus 3 tan square theta. These are triple angles. आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे हे मल्टिपल आपण 2 theta 3 theta या स्वरूपात पाहिले. आता आपल्याला पाहायचे आहे some multiple angle or half angles of the corresponding angles. Therefore, case C, which are called some multiple angles or half angles. आता हे जे अँगल आहे ते आपल्याला डबल अँगल पासून ड्रॉ करायचे आहे. डबल अँगल मध्ये आपण पहिलं sin 2 theta cos 2 theta tan 2 theta and therefore sin 2 theta पासून त्याचा हाफ जो होईल तो पहिला फॉर्म्युला येईल या ठिकाणी sin theta हा sin 2 theta चा हाफ झाला and therefore it has two value 2 sin theta by 2 cos of theta by 2. These are the corresponding values drawn from sin 2 theta value. It is 2 tan theta by 2 divided by 1 plus tan square. These are two values here. Second is cos 2 theta चा half cos theta आणि त्याच्या व्हॅल्यू corresponding चार व्हॅल्यू आपण मगाशी पहिल्या थीटाच्या ठिकाणी लिहायचं आपल्याला थीटा बाय 2. That is cos square theta by 2 minus sin square theta by 2. Another value is 1 minus 2 sin square theta by 2. Third value is 2 cos square theta by 2 minus 1 and fourth value will be 1 minus tan square theta by 2 divided by 1 plus tan square theta by 2. Third value is तिसरी व्हॅल्यू आपण tan 2 theta पासून डिराइव्ह करणार आहोत and tan theta is equal to 2 tan theta by 2 divided by 1 minus tan square theta by 2. तर स्टुडंट्स आपण आता सध्या या ठिकाणी म्हणजे काही बेसिक फॉर्म्युला ट्रिगोनोमेट्री मध्ये मधील पाहिलेले आहे आणि आपण सर्व हे डिसाइड करा तुम्हाला ह्या
मास्तरांचं पूर्ण 2 वर्ष काम पडणार आहे. दे आर द कोर ऑफ मॅथमॅटिक्स. आणि म्हणून ते रिसाईट करा, लक्षात ठेवा आणि थँक्यू.